नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असली तरी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली। साधू महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्याचं नियोजन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे। या निर्णयाचा नागरिक, पर्यावरण प्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केलाय। एकीकडे नाशिकच्या तपोवनात वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमींचं आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15,000 वृक्ष लागवड केली जाणार आहे। यासाठी दक्षिण भारतातील राजमुद्री इथून झाडे आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुद्री येथे जाऊन 15 फूट उंचीची सुमारे 15,000 देशी झाडे, लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे। ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून मनपा उद्यान विभागाच्या माध्यमातून झाडाची देखभाल केली जाणार आहे।